काका राम राम. सकाळी 6:30च्या पहिले 6 वाजता शेतकरी बांधवांचा दिनक्रम चालू होतो. या ठिकाणी पाहू शकता त्यांच्या गायींना त्यांनी सोडून बाहेर आणलेलं आहे. आपल्यासोबत तरुण दादा जोडले जाणार आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. कमरेपेक्षा जास्त वाढत नाही. त्याचा उपयोग कशासाठी करता? शेळीसाठी. फक्त शेळीसाठी स्पेशल. आपल्याकडे एकूण जनावर किती सगळे? सगळे आता 6 आहेत. 6 आहेत म्हणजे कमी केले. पहिले जास्त होते. अजून काय तुमच्या शेतामध्ये? भुईमुंग आणि मका. मका आहे उत्पन्नाची मका आहे. शेतकरी बांधवांना या ठिकाणी शेळी पालन असो अथवा म्हैस पालन किंवा गाय पालन परवडते. शेतामधल्या बाकी इतरत्र पिकापेक्षा यातून उत्पन्न चांगलं भेटते असं तुम्हाला वाटतंय का? शेळी पालन जास्त भेटते. दुधाचा व्यवसाय केला म्हशीचा. दुधाला फॅट बीट नाही लागल्यामुळं रिवर्स आला आपलं सगळं. अच्छा. म्हणून आता ती शेळी पालनाकडे म्हणून वळलात. शेळी पालनाचा चारा तुम्ही तयार केलेला आहे या ठिकाणी. कोणत्या जातीची शेळी घेणार आहे तुम्ही आता? उस्मानाबादी बिटल. उस्मानाबादी किंवा बिट्टल. चला तरुण मित्रांनो, पाहू शकता त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी कशा प्रकारचा चाऱ्याचं नियोजन केलं आहे आणि त्यांना काही दिवसामध्ये शेळीचं उत्पन्न घेण्यासाठी शेळी पालन करणार आहेत. शेळी पालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे चारा, आणि तो चारा यांनी या शेतकरी बांधवांनी उपलब्ध केलेला आहे. दादा, काय करता तुम्ही अजून याच्याबरोबर? शेती